नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेवर याआधीही विनयभंग आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आरोप, पण सबळ पुराव्याअभावी दोन्ही खटल्यातून झाली निर्दोष मुक्तता. मुंबई नाशिक महामार्गावरचा खारेगावचा टोलनाका पुन्हा सुरू होणार. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या आमने ते ठाणे मार्गासाठी वसूल करणार टोल. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खिसा रिकामा होणार. मुंबईत ट्रॅफिक जाममुळे वैतागलेल्या महिलेचं नाव टीना चौधरी. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका असं आवाहन. पोलीस ऐकूनच घेत नसल्यानं संतापल्याचं स्पष्टीकरण. विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा. 17 पैकी 9 उमेदवारांचेच अर्ज ठरले वैध. भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचा 1 आणि मवियाचा 1 उमेदवार बिनविरोध. पश्चिम बंगालमध्ये फाल्टा मतदारसंघातलं मतदान रद्द. 21 मे रोजी फाल्टातल्या सर्व 285 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान होणार. 24 मे रोजी मतमोजणी. इराण वाकडच वागणार असेल तर नव्यानं हल्ले चढू. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. इराणनं अजून नीट किंमत चुकवली नाही असा इशारा. गीतकार प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी निवड. प्रसून जोशी सध्या आहेत सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष. जोशी यांना जाहिरात, सिनेमा, साहित्य अशा विविध क्षेत्रांचा दांडगा अनुभव. ऋतुराज गायकवाडच्या नाबाद 67 धावांच्या जोरावर चेन्नईचा मुंबईवर 8 गडी राखून विजय. चेन्नईच्या प्ले ऑफच्या आशा जिवंत, तर 7व्या पराभवानंतर मुंबईची वाट अजून बिकट. नसरापूर प्रकरणातील चिमुकलीवर काल रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत काल पुण्याच्या नवले पुलावर जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत नवले पूल वाहतुकीसाठी मोकळा केलाय. आंदोलकांनी सुमारे 4 तास नवले पूल रोखून धरला होता. आता या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 1 मेला एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी पुणे शिवाजीनगर कोर्टानं आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन संपवल्यानंतर आंदोलकांनी सरकार आणि प्रशासनावर टीका केली आहे. नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांचा वापर करून आंदोलकांना हटवलं. सरकारची आम्हाला लाज वाटते अशा शब्दात आंदोलकांनी टीका केली आहे. दडपशाहीचा वापर करणारं हे इंग्रजांचं सरकार आहे असंही काही आंदोलकांनी म्हटलंय. आम्हाला लाज वाटतेय की भाजपचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून पळाचा गैरवापर आणि चुकीच्या पद्धतीने इथून पब्लिकला दडपशाही झाली आहे. हे इंग्रजांचं सरकार आहे का? फडणवीस सरकार चाललेले आहे. फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट आरोपीला फाशी झालीच पाहिजे. ही इज अ रेग्युलर ऑफेंडर. एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर. रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय असून सुद्धा तुम्ही काही करत नाही. यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट पुढच्या वेळेस तू नाही करणार. कशावरनं? काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. हे प्रकरण यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं ठेचलं त्याला. दरम्यान आमदार रोहित पवार थोड्याच वेळात नसरापूरमधल्या पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे दुपारी 3 वाजता पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. तर महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबियांशी संवाद साधलाय आणि त्यांनी ट्विटच्या द्वारे काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. तर अदिती तटकरे यांची एक पोस्ट आपण पाहतोय. महिला व बालविकास विभागाकडून मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून सर्व सहकार्य करू. याबाबत विभाग स्तरावर पुढील प्रक्रिया जलद गतीनं राबवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
दरम्यान कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही असं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. 4-4.5 तासापासून इथे रस्ता रोको त्यांनी नातेवाईकांनी केलेले होते. आता त्यांना समजावून सांगण्यात आलेले आहे की शासन आणि पोलीस प्रशासन दोघे या विषयावर अत्यंत संवेदनशीलतानी भूमिका घेतलेली आहे. यामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये लवकरात लवकर चार्जशीट होणे, लवकरात लवकर ट्रायल कंप्लीट होणे, स्पेशल काउन्सिल जे फॅमिलीची ज्याच्यावर विश्वास राहील किंवा काही त्यांची विनंती राहिल्यास त्या अनुषंगाने जे काही आहे ते सर्व करून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल आणि कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि 100% आम्हाला यश मिळेल. पोलिसांनी इमोशनल ब्लॅकमेल केले नाही. पोलिसांनी जे मुद्दा होता त्या मुद्द्यावर त्यांना समजावून सांगण्यात आला होता आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आईवडिलांना पण बाहेर पडू देत नव्हते अशा लोकांना बाहेर काढून ते आईवडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली नाही. नरसापूर पीडितेच्या कुटुंबाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संवाद साधलाय आणि आरोपीला फाशीच होईल यासाठी कारवाई करणार असं आश्वासन दिलंय. पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे. या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे. सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते. आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ. स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत. पुणे जिल्ह्याच्या नसरापूरमध्ये घडलेली अत्याचाराची घटना ताजी असतानाच चाकणमध्येही अशीच एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चाकणमध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकल्यावर 16 वर्ष तरुणानं अत्याचार केले. या घटनेनंतर या तरुणानं चिमुकल्याची गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेनंतर चाकणमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान पोलिसांनी 16 वर्षाच्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलंय. हा आरोपी मूळचा बिहारचा रहिवासी आहे, तर मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे कुटुंब मूळचं मध्य प्रदेशमधील आहे. ते कामानिमित्तानं चाकण परिसरात वास्तव्यास होते. दरम्यान पोलिसांनी आता या प्रकरणात कसून चौकशी सुरू केली आहे. आम्ही तात्काळ सदर रूमचा काळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रेककेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले. त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रेककेस उघडली असता तिथे त्यामध्ये या मुलाचा मृतदेह आढळून आला. याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असल्याचे व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले. यावर आम्ही तात्काळ महिलांना आम्ही सीमा रावत हिची फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 4 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला. नाशिकच्या कॉर्पोरेट जेहाद प्रकरणातली फरार आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक रोड न्यायालयानं फेटाळलाय. आरोपी निदा खान ही नाशिकच्या TCS मध्ये कामाला होती. तिने सध्या अटकेत असलेल्या इतर संशयितांना मदत केल्याचा आरोप आहे. मात्र हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खान फरार झाली होती. ती अजूनही तपास यंत्रणांना सापडलेली नाही. त्याआधी तिने नाशिक रोड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावलाय. त्यामुळे आता निदा पोलिसांसमोर हजर होणार की वरच्या कोर्टात जामिनासाठी अर्ज करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. निदा खानचा अंतरिम नाही, फायनलीच जामीन अर्ज नामंजूर झालेला आहे. त्यामुळे आता तिच्या घरची लोक जे संपर्कात होते त्यांच्या निर्णयाने हायकोर्टात जाण्याची शक्यता आहे. ऑर्डरची कॉपी अजून मी बघितली नाही, परंतु गुन्ह्याची गंभीरता हे कारण असू शकणार आहे. सर्टिफाईड कॉपीज वगैरे मिळायला सोमवार तरी होईल कमीत कमी. माननीय न्यायालयाकडून जेवढ्या लवकर नकला मिळतील त्याप्रमाणे आम्ही वरती जाऊ. जादूटोणा, भोंदूगिरी आणि फसवणूक प्रकरणात गेले 7 दिवस पोलीस कोठडीत असणारा मनोहर भोसले आणि त्याच्या 2 साथीदारांना माढा न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळालाय. सरकारी पक्षाकडून मनोहर भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीचं वाढीव कलम लावल्यानं पुन्हा पोलीस कोठडी मिळणार अशी चर्चा होती. मात्र न्यायालयानं आरोपीचे वकील हुल्लाळकर यांचं म्हणणं मान्य करत मनोहर भोसले आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांना 15 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलंय.
कोर्टामध्ये आम्ही युक्तिवाद केला. त्या युक्तिवादाप्रमाणे त्यांनी जो आज एक कलम वाढ केला होता, त्याला संघटित गुन्हेगारी कलम 111 खाली, तो 111 आम्हाला अप्लिकेबल होत नाही असं आम्ही युक्तिवाद कोर्टाला केला आणि काही प्रोग्रेस नाही आहे. त्या सगळं ग्राउंड बघून कोर्टाने त्यांनी भरपूर काही ग्राउंडनी आयोगांनी परत पोलीस कस्टडीची मागणी केली होती, पण कोर्टाने आमचा युक्तिवाद मान्य करून त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी करून केल्या. एकंदरीत न्याय व्यवस्थेला आम्ही ज्या बाजू सांगत होतो की या सदर गुन्हा कशा प्रकारे एकदम फ्रॉड्युलंट स्वरूपाचा आहे, त्याच्यानंतर पोलीस फक्त वेगवेगळ्या प्रकारची वाढीव कारणं सांगून आमची जी पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न होता ते 2 प्रयत्न सक्सेसफुल झाले. परंतु आज रोजी आमच्या युक्तिवादामध्ये आम्ही ज्या गोष्टी मेहरबान कोर्टाला सांगितल्या त्या गोष्टी सगळ्या पटल्यामुळं आणि ह्या गुन्ह्यातला फोलपणा तसेच पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी ज्या खोट्या प्रकारची कारणं आणत होती समोरासमोर, त्या गोष्टी मेहरबान कोर्टाला पटल्या आणि त्यांनी आज MCR केलेला आहे. सांगली शहराजवळच्या धामणी गावात काल रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. खासगी ठेकेदार आदित्य कुमार नाईक याच्यावर गोळीबार केल्याची घटना धामणी परिसरात घडली आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. नाईक यांच्यावर खासगी रुग्णालयात आता सध्या उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेनं शहर पुन्हा एकदा हादरले. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सांगलीत महिनाभरात गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे. गोंदिया शहरात अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवत असताना गोंदिया शहर पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला आता रंगेहात पकडलाय. शास्त्री वॉर्ड संजयनगर भागातील रहिवासी अस्लान उर्फ बाबू इक्बाल खान हा आपल्या घरी MD पावडरची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष त्याच्या घरावर छापा टाकलाय. बेडरूममधील लोखंडी पेटीत लपून ठेवलेली 19 ग्रॅम MD क्रिस्टल पावडर जप्त करण्यात आली आहे. या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही 4,33,400 रुपये असून पोलिसांनी 10,000 रुपयांचा मोबाईल फोनसह एकूण 4,43,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. लोकसभेत महिला आरक्षणासाठीचं घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर महायुतीनं 21 एप्रिलला मुंबईत मोर्चा काढला होता. विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी महायुतीनं मुंबईतल्या वरळीत संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा काढला. मात्र या मोर्चामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आणि या कोंडीत अडकलेली एक महिला चांगलीच संतापली. तिनं चांगलाच राडा घातला. एवढंच नाही तर तिनं उपस्थित असलेले मंत्री गिरीश महाजन यांनाही सुनावलं होतं. ही महिला नेमकी कोण याची चर्चा त्यावेळी रंगली होती. दरम्यान आता या महिलेची प्रतिक्रिया समोर आली आहे. टीना चौधरी असं या महिलेचं नाव आहे. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका असा इशारा या महिलेनं सगळ्याच राजकीय पक्षांना दिलाय. सोबतच त्यावेळी केवळ गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होते. त्यांनी माझं म्हणणं किमान ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असं ही टीना चौधरी यांनी म्हणलंय. त्यांच्या मदतीमुळेच आम्हाला युटर्न घेता आला असंही टीना चौधरी यांनी नमूद केलंय. Mr. Mahajan was actually the only person in that rally जिन्होंने at least ये सुनने की कोशिश की कि मैं कह क्या रही हूँ. On his instructions, the 2 buses were moved और हम सब ने U-turn लिया और हम main road join कर पाए. Now, I would like to bring up one really important thing here. Please do not use my shoulder to take aim or pot shots at anybody. क्योंकि आप सभी political parties are guilty of the exact same offense. Utter disregard and absolute apathy for the general public. तो प्लीज मेरे कंधे पर बंदूक तानकर निशाना मत लीजिए. आपल्या खास शैलीतील भाषणांसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा एक आगळावेगळा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मराठवाड्यातील पाहुणचाराचं रंगतदार वर्णन केलंय. तर त्यांनी केलेल्या विनोदी टिप्पणीला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली आहे. ते बीड जिल्ह्याच्या परळीतील एका कार्यक्रमात बोलत होते. तुम्ही पहिल्यांदा मराठवाड्यात आला तुम्हाला इथं कसं म्हणजे उभं राहायचं, सोडा बसायची विषय अडचण होती. इथं दगड होती. आम्हाला दगडावर बसायची सुद्धा सवय मराठवाड्यात दगडात. पण एक नक्की आहे, मी आमच्या क्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा पाहुणचार एवढा तुमच्यासारखं नाही. पाणी घ्यायचं का इथं 5 येतच. नंदुरबारच्या नवापूर परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असून प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू झालंय. 2 दिवसात 44,000 कोंबड्या आणि 20,000 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय 44 टन पशुखाद्यही प्रशासनानं नष्ट केलंय. परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.
सोलापुरातल्या मोहोळ ते वळसंग या महामार्गाच्या विकासासाठी तब्बल 742 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलाय. सुमारे 82 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास गती दिली जाईल अशी माहिती मिळते. मात्र या रस्त्याच्या मंजुरीवरून राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे आणि अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात राजकीय श्रेयवाद रंगतोय. या रस्त्याच्या मंजुरीसाठी आपणच प्रयत्न केल्याचा दावा दोन्ही नेत्यांनी केलाय. यावरून मोठ्या प्रमाणात श्रेयवाद पाहायला मिळतोय. अंदमानातील राधानगर बीचवरील समुद्राच्या पाण्यात सर्वात मोठा राष्ट्रीय झेंडा फडकावण्यात आलाय. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या अनोख्या कामगिरीवेळी लेफ्टनंट गव्हर्नर DK जोशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आखाती युद्धात शस्त्रसंधी सुरू असताना इराणनं अमेरिकेला पाकिस्तानमार्फत नवा प्रस्ताव दिलाय. 14 मुद्द्यांचा यात समावेश करण्यात आलाय. तात्पुरत्या शस्त्रसंधीऐवजी सर्वसमावेशक अंतिम तोडग्यावर इराणनं भर दिलाय. इराण जवळून अमेरिकेनं फौजा हटवण्याची इराणची मागणी आहे. इराणवर पुन्हा हल्ले करणार नाही याची हमीही त्यांनी मागितली आहे. हॉर्मुझमधली नाकेबंदी, गोठवलेली मालमत्ता खुली करण्याची मागणी, अमेरिकेनं सर्व प्रकारचे निर्बंध हटवावे अशीही इराणची मागणी आहे. लेबनॉनसह अनेक आघाड्यांवरचा संघर्ष थांबवण्याचाही या प्रस्तावात समावेश करण्यात आला आहे. इराणला आता या प्रस्तावावर अमेरिकेच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. तर इराणच्या 14 मुद्द्यांच्या नव्या प्रस्तावावर अमेरिकेची प्रतिक्रिया आली आहे. या 14 मुद्द्यांच्या प्रस्तावाबाबत विचार सुरू आहे आणि त्याचा आढावा घेऊन नंतर माहिती देईन अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तर याआधीचे इराणचे सगळे प्रस्ताव अमेरिकेने फेटाळलेले आहेत. त्यानंतर आता या नव्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प विचार करणार का आणि तो प्रस्ताव स्वीकारला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. Doing very well with regard to Iran. Again, they want to make a deal. They're decimated. They're having a hard time figuring out who their leader is. They don't know who their leader is because their leader is gone. Their former leader, Khomeini. But we'll see. They told me about the concept of the deal. They're going to give me the exact wording now. Yeah. इराणच्या या नव्या प्रस्तावात नेमके कोणते मुद्दे आहेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. पहिला महत्त्वाचा मुद्दा, युद्धविराम नव्हे तर युद्धाचा अंत पाहिजे. 30 दिवसांच्या आत तोडगा काढावा अशी मागणी या प्रस्तावाद्वारे इराणनं अमेरिकेला केली आहे. लष्करी कारवाई थांबवण्याची हमी इराणला हवी आहे. सोबतच अमेरिकन सैन्यानं इराणी भूभाग सोडावा अशी देखील इराणची मागणी आहे. हॉर्मुझमधील नाकेबंदी समाप्त करावी, जप्त केलेली मालमत्ता गोठवावी, युद्धातील नुकसानीची भरपाई द्यावी, सर्व निर्बंध हटवावेत, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवरील लढाई थांबवावी, हॉर्मुझसाठी नवीन प्रणाली तयार करावी. तर या सगळ्या मुद्द्यांचा इराणच्या या प्रस्तावात समावेश आहे. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ले सुरू होण्याची शक्यता समोर आली आहे. इराण वाकडच वागणार असेल तर नव्यानं हल्ले चढू अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करायची असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. Well, I don't want to say that. I mean, I can't tell that to a reporter. If they misbehave, if they do something bad, but right now, we'll see. But, you know, it's a possibility that could happen, certainly. Well, I'd like to eliminate it, yeah. I'd like to. It'd be a start for them to build up again. And, yeah, I would like to eliminate it. तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराण पुन्हा एकदा आक्रमक झाले. आमच्या परवानगीशिवाय कोणतंही जहाज हॉर्मुझमधून जाणार नाही. मित्र असो वा शत्रू कोणीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकत नाही असं इराणच्या लष्करानं इशारा दिलाय. दरम्यान आखाती युद्धात शस्त्रसंधी असली तरीही कुवेतला मोठा फटका बसलाय. इराणकडून हॉर्मुझची समुद्रधुनी बंद असल्यानं कुवेतची कच्च्या तेलाची निर्यात ठप्प झाली आहे. एप्रिल महिनाभरात कुवेतमधून तेलाची निर्यातच झाली नाहीये. हॉर्मुझची समुद्रधुनी ओलांडणं कुवेतच्या जहाजांना शक्य होत नसल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या आखाती युद्धात आता चीनच्या प्रवेशाची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणच्या तेलावरील निर्बंधांचं पालन करण्यास चीननं नकार दिलाय. 5 चीनी कंपन्या इराणकडून तेल खरेदी सुरूच ठेवतील. अमेरिकेनं 5 चीनी कंपन्यांवर निर्बंध लादलेत आणि चीनच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प या महिन्यात चीनला भेट देणार आहेत. ट्रम्प 14 ते 15 मे रोजी चीनच्या भेटीवर आहेत. शी जिनपिंग यांच्यासह उच्चस्तरीय चर्चा ते करणार आहेत. ट्रम्प यांच्या भेटीसाठी बीजिंगमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. तिकडे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी लागू असूनही हल्ले सुरू आहेत. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 41 लोकांचा मृत्यू झालाय. इस्रायलकडून 24 तासात लेबनॉनवर 50हून अधिक हल्ले करण्यात आलेत. हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर वेचून आम्ही हल्ले करतोय असं इस्रायलनं म्हटलंय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी तिहेरी हत्याकांड प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. संपत्तीच्या वादातून दिरानंच भावचे आणि पुतणीची हत्या केल्याचा संशय वर्तवला जातोय. या घटनेत हत्या झालेल्या गायत्री म्हस्के यांचे पती सुधाकर म्हस्के यांचा 5 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून गायत्री म्हस्के आणि दीर शंकर उर्फ पप्पू म्हस्के यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होता. याच वादातून शंकर उर्फ पप्पू यानं भाऊसाई गायत्री, पुतण्या शिवराज आणि पुतणी प्रिया हिची हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या कुटुंबाची हत्या झाल्यापासून शंकर उर्फ पप्पू म्हस्के गायब आहे. त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान मृत प्रिया म्हस्के ही 12वीच्या वर्गात शिकत होती. 12वी सायन्स शाखेतून प्रिया म्हस्के हिला 68.83% गुण मिळालेत. आपल्या परीक्षेचा निकाल पाहण्यापूर्वीच प्रिया हिची क्रूर हत्या झाल्यानं हळहळ व्यक्त होते. तर मृत शिवराज म्हस्के हा देखील याच वर्षी 10वी CBSE परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला 61.82% गुण मिळाले होते. तिकडे दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामच्या वझीरपूर भागातील एका घरात एक महिला आणि 4 मुलांचे मृतदेह सापडलेत. एकाच वेळी 5 जणांच्या मृत्यूनं संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि 5ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ पूर्णपणे सील केले. पतीनंच 5ही जणांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी पतीला जखमी अवस्थेत अटक करून त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलीस पुढील तपास करतायत. लोगों की डेथ हुई है. एक महिला है और 4 बच्चे हैं, जिनमें से 3 लड़कियां हैं, 1 लड़का है. तो उनकी डेथ हुई है. अब जहर दिया है या गला दबाया ये चीज़ सामने आएगी. अभी इन्वेस्टिगेशन चल रही है उस पर. और उसके हस्बैंड को चोटें हैं हाथ पे, मतलब उसने ही ऐसा कुछ किया है. तो अभी इस पे चल रही है इन्वेस्टिगेशन, तो उसके हिसाब से कार्रवाई की. अभी उसके 4 बच्चे थे और एक वाइफ थी. उसने गरम जहर देकर अपनी वाइफ को मार दिया और खुद नस काट ली. अभी हॉस्पिटल में है. अभी पूरा प्रशासन आया हुआ था यहाँ. अभी कुछ कन्फर्म नहीं क्या हुआ क्या नहीं हुआ. रहता तो यहाँ 8-9 महीने से रहता था. अभी सैलून की दुकान थी उसकी, अपनी सैलून की दुकान करके उसने गढ़ी में वहाँ रहता था. अभी कुछ मामला सामने आया नहीं, क्या हुआ क्या नहीं. बच्चे, बड़ी लड़की थी 14 साल की थी और बाकी 3 लड़की थी, 1 लड़का था. अशोक खरातनं भक्तांच्या पैशांवर 21 देशांची भ्रमंती केल्याची माहिती आता SITच्या तपासात समोर आली आहे. सध्या अशोक खरात 9व्या गुन्ह्यात SITच्या ताब्यात आहे. राजेंद्र जासूत नामक व्यावसायिकाकडून अशोक खरातनं फसवणूक करत वेगवेगळे कारनामे केल्याचं देखील SITच्या तपासात यापूर्वीच समोर आलं होतं. तर विधान परिषदेच्या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची उद्या घोषणा होणार आहे. 17 पैकी 9 उमेदवारांचेच अर्ज आता वैध ठरलेले आहेत. 4 अपक्षांचे अर्ज अवैध ठरल्यानं निवडणूक आपोआप बिनविरोध झाली आहे. भाजपचे 5, शिवसेनेचे 2 उमेदवार हे बिनविरोध ठरणार आहेत. तर राष्ट्रवादीचे झिशान सिद्दीकी आणि ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे देखील बिनविरोध आमदार म्हणून निवडून येणार आहेत. तर 4 अपक्ष उमेदवारांचे अर्ज सूचक आणि अनुमोदक नसल्यानं अवैध ठरलेत. पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचाही अर्ज वैध ठरलेला आहे आणि अपक्षाचा अर्ज अवैध ठरला आहे. नंदुरबारच्या नवापूर शहरात 3ऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानं खळबळ निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाधित क्षेत्रातील 1 किलोमीटर परिघातील पक्षी आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नवापूर नगर परिषदेनं शहरात चिकन, अंडी आणि बिर्याणी विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्याधिकारी मयूर पाटील यांनी दिला आहे. शिवसेना नेते बच्चू कडूंची परतवाड्यात जल्लोष रॅली निघाली. या रॅलीमध्ये बच्चू कडूंनी रामजी का परचम लढाके आए हे भगवादारी या गाण्यावर ठेका धरलाय.
यावेळी बच्चू कडू यांच्यावर प्रहार कार्यकर्त्यांनी JCBद्वारे पुष्पवृष्टी केली. तसंच जागोजागी कडू यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर विवेक कोल्हे यांचं अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये जंगी स्वागत झालंय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी कोल्हेंवर 50 JCBमधून फुलांची उधळण करण्यात आली आहे. तसंच कोल्हेंनी कार्यकर्त्यांसह बँडच्या तालावर ठेका धरलाय. कोल्हे यांच्या आमदारकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या कोपरगाव मतदारसंघात भाजपची ताकद यामुळे वाढणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचे छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करण्यात आले. अंबादास दानवेंची दुसऱ्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधल्या त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी त्यांचं स्वागत करून त्यांचं औक्षण केलं. मला डॉक्टर व्हायचं होतं, परंतु मार्क कमी मिळाले म्हणून मी ऍडमिशन घेतलं नाही. आमच्या प्रीतम ताईंना वकील व्हायचं होतं, परंतु त्या डॉक्टर झाल्या आणि येसू ताई या वकील झाल्या. धनुभाऊ मात्र भाग्यवान आहेत. त्यांना राजकारणी व्हायचं होतं आणि ते राजकारणातच आले, असं भाजपच्या नेते आणि मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय. त्या परळीमधल्या एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती. मला खूप डॉक्टर व्हायचं होतं, खूप हौस होती मला, पण मी झाले नाही. कारण आधी टक्केवारी सभा होता, मार्केटकडे घेतली नाही ॲडमिशन. आणि मग आता प्रीतम ताईला व्हावं लागलं. तिला व्हायचं तो वकील, ते यशू ताईला व्हावं लागलं. आणि असं ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं. तर मग तुम्ही फार भाग्यवान आहात. तुम्हाला जे करायचं होतं तेच केलंय तुम्ही. राजकारणात यायचं होतं राजकारणात आले, आम्ही उघे अडकले. माझं जे व्यवसाय आहे त्याचा माझ्याशी काही दुरान्वयी संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते आणि अल्कोहोल बनवते. माझा सुगंधासुद्धा संबंध नाही, पण मी अल्कोहोल बनवते. आता काय करावं, ब्रँडसुद्धा मला माहीत नाही आहे. ब्रँडसुद्धा मला काही माहिती नाही आहे, पण ते उद्योग मी चालवते. त्यामुळे कधी कधी आपण जे उद्योग करतो त्याचा जरुरी नाही आहे कारण आपल्याशी त्याच्याशी संबंध असतो. पालघर जिल्हा परिषदेनं जिल्ह्यातील 57 शाळांमधील 9वी आणि 10वीचे वर्ग पुढील शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा फटका सुमारे 6500 विद्यार्थ्यांना बसणार आहे. निधी अभावी कंत्राटी शिक्षकांचं मानधन देणं शक्य नसल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. मात्र यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण सुरू ठेवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय. तसेच या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्यांवरही संकट येण्याची शक्यता व्यक्त होतीये. या निर्णयाविरोधात पालक, शिक्षक आणि स्थानिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. पालक, शिक्षक आणि लोकप्रतिनिधींची यावर काय प्रतिक्रिया आली आहे ती पाहूया. 9वी 10वीचा वर्ग बंद करण्यात आला तर आम्हाला त्या शाळेत जावं लागेल आणि त्या शाळेत गेलं तर आम्हाला एवढा लांब प्रवास करावा लागेल. त्या प्रवासामुळे आमच्या अभ्यासावर फरक पडू शकतो, आमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतात. म्हणून आमचे 9वी 10वीचं वर्ग आहेत ते बंद नका करू. आम्हाला खूप शिक्षणाची गरज आहे. आमच्या पालकांमध्ये खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण की 9वी 10वीला ॲडमिशन मिळालं नाही तर ही मुलं पुढे जाऊन कुठंतरी मच्छीमारीला किंवा कुठंतरी मोलमजुरी करतील आणि त्याच्यामुळे बालविवाह वगैरे होण्याचे जास्त संकेत आहेत. त्याच्याकरिता हे 9वी 10वीचे जे वर्ग आहेत ते ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने 9वी 10वीचे वर्ग कंटिन्यू चालू ठेवावेत. 57 शाळा त्या 9वी 10वीच्या वर्गाच्या शाळा बंद होणार आहेत आणि या 9वी 10वीच्या वर्गामध्ये एकूण 6.5 विद्यार्थी हे शिक्षण आजच्या घडीला घेत आहेत. हे सर्व 6,500 विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहतील. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार म्हणतं की हे सरकार जे आहे हे गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु मग ह्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना शाळाबाह्य करण्याचा हा जो निर्णय हा सरकारचा चुकीचा आहे. आणि म्हणून गेल्या 2 दिवसापासून पालक हे सातत्याने माझ्याशी संपर्कात आहेत. पालकांची निवेदनं माझ्याकडे येत आहेत की अशा प्रकारच्या जर शाळा 9वी 10वीचे वर्ग जर बंद झाले तर आमची मुलं शिक्षणापासून वंचित राहतील. दिल्लीच्या विवेक विहार या परिसरातील 4 इमारतीत आज पहाटे 3:45च्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 14 जणांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल असून सध्या आग नियंत्रणात आली आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे तर आग लागलेल्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू झालंय.
दिल्लीमधून एक मोठी बातमी येते. दिल्लीतील विवेक विहार परिसरातील 4 इमारतीत आज पहाटे 3:45च्या सुमारास भीषण आग लागलेली आहे. या आगीत 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून सध्या आगीला नियंत्रणात आणण्यात यश मिळालेलं आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, तर आग लागलेल्या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू झालंय. तर विवेक विहार या परिसरातल्या 4 मजली इमारतीमध्ये ही भीषण आग लागलेली होती, ज्यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. एसी मधल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त होतोय. इसका गेट से यहाँ से निकल आपण पाहताय एबीपी माझा महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेतोय. आखाती युद्धात शस्त्रसंधी सुरू असताना इराणचा अमेरिकेला पाकिस्तानमार्फत नवा प्रस्ताव. 14 मुद्द्यांचा प्रस्तावात समावेश. तात्पुरत्या शस्त्रसंधीऐवजी सर्वसमावेशक अंतिम तोडग्याची इराणची मागणी. इराणला आता अमेरिकेच्या प्रतिसादाची अपेक्षा. इराणच्या 14 मुद्द्यांच्या प्रस्तावाबाबत आता विचार सुरू. आढावा घेऊन नंतर माहिती देईन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ले सुरू होण्याची शक्यता. इराण वाकडेच वागणार असेल तर नव्यानं हल्ले सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करायला हवी, ट्रम्प यांचं मत. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराण पुन्हा आक्रमक. आमच्या परवानगीशिवाय कोणतंही जहाज हॉर्मुझमधून जाणार नाही. मित्र असो वा शत्रू, कोणीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकत नाही. इराणच्या लष्करानं दिला इशारा. आखाती युद्धाचा कुवेतला मोठा फटका. इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यानं कुवेतची कच्च्या तेलाची निर्यात ठप्प. एप्रिल महिन्याभरात कुवेतमधून तेलाची निर्यातच झाली नाही. इराणच्या तेलावरील निर्बंधांचं पालन करण्यास चीनचा नकार. 5 चीनी कंपन्यांची इराणकडून तेल खरेदी सुरूच. अमेरिकेतले 5 चीनी कंपन्यांवर निर्बंध. ट्रम्प 14 आणि 15 मे रोजी चीनच्या भेटीवर शी जिनपिंग यांच्यासह करणार उच्चस्तरीय चर्चा. इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीतही हल्ले सुरूच. इस्रायलच्या हल्ल्यात 41 लोकांचा मृत्यू. इस्रायलकडून 24 तासात लेबनॉनवर 50हून अधिक हल्ले. हिजबुल्ला दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर वेचून वेचून हल्ले सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.